इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मराठी माध्यम प्रकरण 11वे मानवी शरीर व इंद्रिय संस्था हे आज आपण पाहणार आहोत। ओके, तर यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये थोडे आठवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे। आपण चला शिकवायला सुरुवात करूया। मागील इयत्तेत आपण सजीवांची काही वैशिष्ट्ये आणि लक्षणे अभ्यासलेली होती। म्हणजे सजीवांमधील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक ज्या क्रिया आहेत त्यांना आपण जीवन प्रक्रिया असे म्हणतो। हे सुद्धा आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं होतं। ओके, आता इथं सांगा पाहू मध्ये काही प्रश्न विचारलेत, तर ते कोणते प्रश्न आहेत हे आपण बघूयात। तर प्रश्न पहिला विचारलेला आहे, आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्य कोणती? आणि प्रश्न दुसरा विचारलाय, आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवनक्रिया सतत सुरू असतात? तर आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात। या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात। विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात। ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असं म्हणतात। आता कोणकोणती इंद्रिय आहेत बघा, किंवा इंद्रिय संस्था आहेत की जे आपल्या शरीरामध्ये आपण जरी झोपलेलं असलं तरी सुद्धा आपलं कार्य चालू असतं। जरी आपण झोपलेलं असलं तरी आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न खाल्लेलं आहे त्याचं पचन होण्याचं काम सुद्धा सुरू असतं। म्हणजे पचन संस्थेचं आपलं काम सुरू असतं। आपण झोपलेलं जरी असलं तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये श्वसन संस्था म्हणजे श्वसन घेण्याचं काम सुद्धा चालू असतं। म्हणजे श्वसन संस्था, पचन संस्था ह्या क्रिया चालूच असतात। त्याचबरोबर आपण झोपलेलं असेल किंवा आपलं दैनंदिन जे आपलं काम चालू आहे तर त्याच्यासुद्धा रक्ताभिसरण सुद्धा आपल्या शरीरामध्ये चालू असतं। तर चेतासंस्था म्हणजे आपल्याला स्पर्श केल्यानंतर थंड आहे किंवा गरम आहे किंवा उन्हात गेल्यानंतर ऊन लागते खूप किंवा थंडी वाजते, हे जे आहे ते आपल्या चेतासंस्थेमार्फत काम चाललेलं असतं। नंतर उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि म्हणजे हाड आपली, स्नायू जे आहेत त्या संस्था, अशी अनेक इंद्रिय संस्था ज्या आहेत तर त्या आपण झोपलेलं असताना किंवा आपल्या शरीरातील जी दैनंदिन क्रिया ज्या आहेत त्या घडत असताना आपण ते काम करत असतो। ओके, हे झालं आपल्या माणसांचं। तर इथे थोड्या आठवामध्ये काय विचारलंय प्रश्न बघा, प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वासाचे कार्य कोणकोणती इंद्रिय करतात? म्हणजे श्वास घ्यायचा आणि सोडायचं कोणती इंद्रियामार्फत प्राण्यांमध्ये काम केलं जातं? तर बघा, मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते। मग ऊर्जा निर्मिती पेशींमध्ये होते। त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्नघटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो। ही कामे श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्थेमार्फत होतात। श्वसनाची प्रक्रिया जी आहे ती पुढील 3 टप्प्यात आहे। तर म्हणजे आपण जे श्वसन घेतोय ते कसं घेत आहे किंवा कशामार्फत घेतलं जातं हे आता आपण बघूया। श्वसन घ्यायचं 3 टप्पा आहे। त्यातला पहिला जो आपला टप्पा आहे तर तो आहे बहिश्वसन म्हणजे बाह्य श्वसन। बाह्य श्वसनामध्ये पण 2 प्रकार पडतात। पहिला आहे श्वास घेणे, आपण बघा नेहमी श्वास घेतो तर बघा श्वास कसा घेतला जातो, नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती काय होते श्वासनलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसामध्ये जाते। हा आपला पहिला भाग झाला। तर त्यातला दुसरा भाग उच्छ्वास म्हणजे श्वास सोडणे। आता श्वास सोडणे याच्यामध्ये बघा फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो। हे आपण श्वास घेण्यामध्ये बघितलं होतं। म्हणजे नाकावाटे श्वास घेतला आणि श्वास आपला श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसात गेला आणि फुफ्फुसात गेल्यानंतर काय होतं, म्हणजे फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील जो ऑक्सिजन आहे तो काय करतो, रक्तात जातो पुढे, आणि रक्त हे काय करतं, शरीरातील CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो फुफ्फुसांकडे पोहोचवतं व ती हवा उच्छ्वासावाटाद्वारे बाहेर टाकली जाते। म्हणजे फुफ्फुसावाटे होणाऱ्या या 2 क्रियांना एकत्रितपणे बाह्यश्वसन असं म्हणलं जातं। त्यातला आता दुसरा प्रकार बघा आपण पाहूयात, म्हणजे श्वसन प्रक्रियेचा दुसरा टप्पा शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाण जे आहे त्याला अंतश्वसन असं म्हणायचं आहे। म्हणजे जेव्हा आपण रक्तातून पेशीमध्ये O2 म्हणजे ऑक्सिजन जातो व पेशीतून रक्तामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड येतो। आता तिसरा टप्पा बघा पेशी श्वसन। तर ऑक्सिजनमुळे
पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर CO2 व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात. आणि इथं आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे आणि समीकरणाच्या ह्याच्यावरून आपल्याला कशी प्रक्रिया चालते हे इथं या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर तुम्ही हे बघा, आपली खालील समीकरणाच्या सहाय्याने पेशी श्वसन प्रक्रिया सारांश रूपाने मांडता येते. इथं C6H12O6 प्लस 6O2 it gives 6CO2 प्लस 6H2O प्लस ऊर्जा. आता आपण पाहूयात श्वसन संस्था रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याचं रचना व कार्य हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. तर याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे. तर तो आहे आपला नाक. नाक सर्वांना माहिती आहे, जे की आपण श्वास घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो किंवा जात आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं बघा, श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसाच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. सर्वांना माहिती आहे आपल्या नाकामध्ये केस असतात, तर ते केसांचा वापर कशासाठी केला जातो, तर आपली जी हवा आपण घेत आहे, बाहेरची हवा जी आपली नाकावाटे आत घेत आहे, तर ती केसांमधून फिल्टर व्हावी, जेणेकरून ते धुळीचे कण वगैरे डिरेक्टली नाकात जाऊ नयेत म्हणून काय केलं जातं, तर केस तिथं असतात, तशी रचना केलेली आहे. तसे चिकट पदार्थ जो आहे तो आपण त्या ठिकाणी असतो, सर्वांना माहिती आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे तर या ठिकाणी सांगितलेला आहे, तो दुसरा मुद्दा जो आहे तर तो आहे घसा. घसा बघा, फॅरिंग्स म्हणजे घशापासून अन्ननलिका व श्वसन नलिका सुरू होतात. श्वसन नलिका व अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वसन नलिकेच्या वरच्या बाजूला एक झाकण असते. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वसन नलिका झाकली जाते. त्यामुळे श्वसन नलिकेत बहुधा अन्नाचे कण काय होत शिरत नाहीत. इतर वेळी श्वसन नलिका उघडी असते, यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते. तुम्ही आकृतीमध्ये श्वसन संस्था आपली दिलेली आहे बघू शकता. तर त्या ठिकाणी आपली नाकपोकळी जी सांगितलेली आहे, म्हणजे ही आपले जी आहे ती आपली श्वसन नलिका आहे. आणि इथं जो घसा सांगितलेला आहे, ही आपली लाईन दिलेली आहे तर तो आपला इथं या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा श्वसन नलिका आणि नाकपोकळी जी आहे तर ती या ठिकाणी दाखवलेली आहे. श्वसन नलिकेचं वरचं एक झाकण आहे, तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही अन्न खात असता तेव्हा काय होतं, तुमचे श्वसन नलिका जी आहे ती म्हणजे त्याच्यावरती असं झाकण आल्यासारखं होतं. आणि जेव्हा तुमचं म्हणजे तुम्ही अन्न गिळायचं बंद करता तेव्हा तुमचं श्वसन नलिका ओपन राहते, हे यामधून दाखवलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवण करत असताना सुद्धा आपला श्वास चालूच असतो, म्हणजे उघड झाक त्याच्यामध्ये करण्याचं कार्य केलं जातं. आता तिसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, श्वसन नलिका ट्रकिया. म्हणजे श्वसन नलिकेच्या सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वसन नलिका 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे तर दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता श्वसन नलिका नाकापासून खाली आलेली आहे. तर याच्यामध्ये 2 भाग झालेत बघा. तर 2 फुफ्फुस दिसतात, एक डाव्या बाजूचं आणि एक उजव्या बाजूचं. आता आपल्याला फुफ्फुसाचं कार्य बघायचंय. तर फुफ्फुसांचं बघा, छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक एक फुफ्फुस असते. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता 2 फुफ्फुसे आहेत, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला, म्हणजे हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूला असं एक एक फुफ्फुस आहे. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्याच्यामुळे झाकला जातो. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते, त्यास फुफ्फुसावरण म्हणतात.
फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात. त्यांना वायुकोश म्हणायचं आहे. तुम्ही त्या आकृतीमध्ये वायुकोश बघू शकता. म्हणजे ह्या फुफ्फुसांचं जर आपण मायक्रोस्कोप खाली जर निरीक्षण केलं तर आपल्याला त्याच्यामधले जे वायुकोश आहेत, लहान लहान कप्पे म्हणूयात आपण किंवा भाग, तर ते तुम्हाला वायुकोश कसे आहेत ते दिसतात बघा. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. वायुकोशामध्ये बघा तुम्हाला निळ्या आणि लाल रंगाच्या ज्या केशवाहिन्या आहेत तर त्या खूप दाट प्रमाणात पसरलेल्या दिसत आहेत. म्हणजे वायुकोशावरील आवरण अत्यंत कसं आहे, झिरझिर आहे. तसेच केशवाहिन्यांचे आवरण फार कसं पातळ आहे. या पातळ आवरणातून वायूंची काय होते, देवाणघेवाण होत असते. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध आहे. इथे तुम्हाला बघा दाखवलेला आहे. एक वायुकोश याच्यातला जर काढला तर आपल्याला कसा दिसतोय बघा. परत मोठा मायक्रोस्कोपमध्ये दाखवलेला आहे. वायुकोश आहे, हवा आत बाहेर येण्यासाठी तिथं जागा दाखवलेली आहे. आणि केशवाहिन्या किंवा तांबड्या पेशी आहेत, हे रक्तातल्या ह्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत. येते लक्षात. म्हणजे आपल्याला जेव्हा आपली श्वसन संस्था आहे, श्वसन संस्थेमधले कोणते तर नाक, घसा, श्वसन नलिका आणि फुफ्फुसे हे आपले 4 महत्त्वाचे घटक आहेत. आणि शेवटचा आहे श्वसन पटल आहे. तर आता इथपर्यंत आपण आलोय की म्हणजे आपण जो घेतलेला श्वास आहे तो आपल्या फुफ्फुसांपर्यंत गेलेला आहे. त्या फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर वायूंची देवाणघेवाण होती हे आपल्याला बघायचं आहे. तर आता बघा फुफ्फुसांमध्ये होणारी वायूंची देवाणघेवाण. फुफ्फुसातील वायुकोशकाभोवती रक्तवाहन असल्यामुळे वायूंची सतत देवघेव चालू असते. रक्तातील तांबड्या पेशी म्हणजेच RBC मध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असतं. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता वायुकोशाची देवाणघेवाण दाखवली आहे. तिथं रक्तातील तांबड्या पेशी म्हणजे RBC आपल्या आहेत. तर ते हिमोग्लोबिन आणि हे लोहयुक्त प्रथिन असतं. वायुकोशात असलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन काय करतो, शोषून घेतो. त्याचवेळी काय करतो, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात. म्हणजे ऑक्सिजन रक्तात घेतला जातो आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छवासाद्वारे बाहेर टाकलं जातं. म्हणजे ज्या नाकाने आपण श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन घेतो त्याच नाकाने आपण काय करतो, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. हे तुम्हाला आकृतीमध्ये सांगितलेलं आहे. आता श्वसन संस्थेमधला 5वा घटक श्वासपटल डायफ्रॅम बघायचा आहे. तर बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायू पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल असं म्हणतात. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता इथं श्वासपटल जो दिलेला आहे तो खालचा भाग जो आहे तो आपला श्वासपटल आहे. म्हणजे इथं बरगड्या ज्या आहेत आपल्या त्या बनलेल्या आहेत आणि ते बरगड्याच्या किंवा छातीचा जो पिंजरा आहे त्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा आहे, त्याला आपण श्वासपटल म्हणतोय. श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी उरोपोकळी यांच्या दरम्यान असतं. म्हणजे जिथून आपली बरगड्या संपायला आणि पोट सुरू व्हायला ह्या दरम्यान ज्या भाग आहे तर तो आपला आहे श्वासपटल. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे किंवा श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्यास फुफ्फुसावरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसात जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसावर दाब येतो. त्यातून हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. म्हणजे श्वासपटल जे आहे ते सतत वर खाली होण्याची हालचाल श्वासोच्छवास घडवण्यासाठी गरजेचे असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्ही जर निरीक्षण केलं श्वासपटलाचं तर जेव्हा आपण श्वास आत घेतो किंवा श्वास बाहेर सोडतो तर त्या आपल्या श्वासपटलाची हालचाल होते. म्हणजे बरगड्यावरती दाब येतो कमी, म्हणजे परत दाब बाहेर फेकला दाब जास्त होतो, कधी कमी होतो. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा आपला काय होतं बघा, बरगड्या हवेवाटे जेव्हा आपण
हवा जी आहे आपण नाकावाटे जेव्हा घेतो तेव्हा फुफ्फुसात जाते आणि फुफ्फुसात गेल्यामुळे ज्या बरगड्या आहेत त्या मूळ जागी काय होतात मी परत येतात आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले की काय होतं फुफ्फुसावरती दाब पडतो आणि दाब पडल्यामुळे काय होतं हवा जी आहे नाकावाटे बाहेर आपली फेकली जाते. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.